नमस्कार. आज आपण एका खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत. परीक्षा आणि त्याचं प्रेशर. पण हे प्रेशर एका पॉझिटिव्ह नजरेतून कसं हाताळायचं हे आज आपण समजून घेऊया. चला तर सुरू करूया हा प्रवास. कधी असं वाटलंय का की परीक्षेचं प्रेशर म्हणजे एक भला मोठा राक्षस आहे जो आपल्या डोक्यावर येऊन बसलाय, आपली झोप उडवतोय, कॉन्फिडन्स एकदम कमी करतोय आणि सतत मनात एक भीती घालून ठेवतोय? तर मग ह्याच राक्षसाला म्हणजे परीक्षेच्या तणावाला आपण आज जरा जवळून पाहूया, त्याला सामोरं जाऊया. जरा डोळ्यासमोर आणा एक अक्राळ वेक्राळ राक्षस, जो बनलाय कशापासून? तर फाटलेल्या उत्तरपत्रिका, लाल शाहीचे ते मार्क केलेले पेन्स आणि सगळ्यात महत्वाचं अपेक्षांचे ते रागीट चेहरे. हो, अगदी असंच काही स्वरूप असतं या तणावाचं, मोठं आणि भीतीदायक. पण एक मिनिट, सगळ्यात भारी गोष्ट काय आहे माहितीये? ह्या राक्षसाला हरवणं शक्य आहे. हो, नक्कीच शक्य आहे. पण त्यासाठी त्याच्याशी भांडायचं नाहीये किंवा अजून टेन्शन घ्यायचं नाहीये, तर एका अगदी वेगळ्या पद्धतीने त्याला सामोरं जायचंय. आणि इथेच खरा ट्विस्ट आहे. या समस्येचं उत्तर आपल्याला बाहेर कुठे शोधायचंच नाहीये, ते आपल्या आतच आहे. हो, आपल्या सगळ्यांच्या आत एक योद्धा दडलेला आहे, त्याला फक्त जागं करायची गरज आहे. हाच आहे तो माइंडफुल वॉरियर. म्हणजे काय? तर मनाची एक अशी शांत आणि फोकसवाली अवस्था, जिथे हातातलं पेन एखाद्या तलवारीसारखं काम करतं आणि मनातली शांतता ती बनते आपली ढाल, तणावापासून वाचवणारी ढाल. ही एक नवी पॉवरफुल ओळख आहे जी आपण स्वतःला देऊ शकतो. चला, आता जरा अजून मोठ्या कॅनव्हासवर विचार करूया. कारण खरी लढाई, खरं चॅलेंज हे फक्त परीक्षा पास करण्यापुरतं नाहीये, तर यश आणि अपयश या दोन्ही गोष्टींकडे आपण कसं बघतो, तोच दृष्टिकोन बदलण्याची ही लढाई आहे. तर मग सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट, परीक्षेला आयुष्याचा शेवटचा निर्णय समजू नका. अजिबात नाही. आयुष्य म्हणजे एक लांब वळणावळणाचा रस्ता आहे आणि परीक्षा म्हणजे त्या रस्त्यावरचे एक छोटंसं पाऊल आहे. फक्त एक पाऊल, बस. याला आपण असंही बघू शकतो की आयुष्य म्हणजे एक मोठं रेल्वे स्टेशन आहे. समजा परीक्षा नावाची एक ट्रेन सुटली, तर काळजी करायचं काहीच कारण नाही, कारण त्याच प्लॅटफॉर्मवर क्रिएटिव्हिटी, सेवा, डिस्कव्हरी अशा कितीतरी दुसऱ्या गाड्या आपल्यासाठी थांबलेल्या आहेत. मग विचार करा, जर फेल हा शब्द एंड नसेल तर काय होईल? काय होईल जर प्रत्येक अपयश, प्रत्येक ठेच ही आपल्याला ताऱ्यांपर्यंत घेऊन जाणाऱ्या सोनेरी शिडीची एक एक पायरी असेल तर? विचार करा, हे तर अपयशाची पूर्ण व्याख्याच बदलून टाकेल, नाही का? पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, हा सगळा प्रवास आपल्याला एकट्याने नाही करायचा. आपल्यासोबत आपले मार्गदर्शक असतात, आपले गाईड्स असतात. तर आता जरा त्यांच्या भूमिकेबद्दल बोलूया. आणि ह्यात पालकांची भूमिका तर खूपच महत्वाची आहे. ती कशी बदलू शकते? धाक दाखवणाऱ्या एका व्यक्तीऐवजी ते आपले सपोर्टिव्ह सुपर हिरो बनू शकतात. म्हणजे जिथे आधी फक्त निकालाचा प्रेशर होता, तिथे आता हायफाय आणि प्रेम असू शकतं. केवढा मोठा बदल आहे हा! फक्त आपणच नाही, अगदी आपल्या हिरोंना सुद्धा अपयशाचा सामना करावा लागतो. उदाहरणार्थ डॉक्टर APJ कलाम. त्यांचं लहानपणी स्वप्न होतं फायटर पायलट बनायचं, पण तो मार्ग त्यांच्यासाठी बंद झाला. त्यांना संधी मिळाली नाही. पण जे अपयश वाटत होतं, ती खरं तर त्यांना मिळालेली एक नवीन दिशा होती, एक रिडायरेक्शन होतं. त्यांनी आपलं स्वप्न पुन्हा नव्याने रचलं, त्याचं पुनर्निर्माण केलं आणि पुढे जाऊन तेच भारताच्या अवकाश कार्यक्रमाचे जनक बनले. म्हणजे बघा, अपयश हा फक्त मार्गातला बदल असतो, तो शेवट नसतो. आणि म्हणूनच एका चांगल्या मार्गदर्शकाचा, एका मेंटॉरचा आधार खूप महत्वाचा असतो. तो जणू खांद्यावर ठेवलेल्या एका विश्वासू हातासारखा असतो. आणि अशा मार्गदर्शनामुळे आपलं साधं अभ्यासाचं टेबलसुद्धा शक्यतांच्या एका विशाल ब्रह्मांडाकडे उघडणारी खिडकी बनू शकतं. तर मग आता येऊया सगळ्यात शेवटच्या आणि महत्वाच्या टप्प्यावर, जिथे आपण सगळे मिळून एक्झाम वॉरियर्स बनतो आणि एक मोठा एकत्रित विजय साजरा करतो. तर मग काय आहे हे एक्झाम वॉरियर फिलॉसॉफी? अगदी सोपं आहे. पहिली गोष्ट, शांतता हीच आपली खरी ताकद आहे. दुसरं, परीक्षा फक्त एक टप्पा आहे, ती शेवटची मंजिल नाही. तिसरं, अपयश म्हणजे वर जाणारी शिडी असू शकते. चौथं, आपल्या लोकांची साथ हीच आपली खरी स्ट्रेंथ आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, आपण सगळे मिळून एक नवीन इतिहास लिहितोय. आणि हीच आहे ती नवी पिढी,
एक अशी टीम जी आपलं स्वातंत्र्य फक्त मार्कांमध्ये शोधत नाही, तर जुने बुरसटलेले नियम तोडून आपल्या नवीन स्वप्नांना आकाशात उंच भरारी देण्यात शोधते. आणि हाच उत्साह, हा जोश एका नव्या इतिहासाचा पाया रचतोय. आणि मग खरा विजय काय आहे? तो तणावपूर्ण निकाल नाही, तर तो आहे एक मोकळा, आनंदी हसण्याचा आवाज, अभ्यासाच्या नोट्स एखाद्या कन्फेटीसारख्या हवेत उडवत केलेला तो जल्लोष. कारण शेवटी ही फक्त एक परीक्षा नाही, हे आयुष्य आहे आणि ते हसत खेळत एन्जॉय करत जगायचं आहे. तर मग प्रश्न आता फक्त एकच उरतो, आपण स्वतःसाठी कोणता नवीन इतिहास लिहायचं ठरवणार आहोत?